कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त आणि विविध विकास कामांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. मुरगुड इथल्या पुलाच्या बांधकामासह विविध प्रश्नांवर सार्वजनिक बांधकाम, पुनर्वसन आणि जलसंधारण मंत्र्यांकडे आगामी महिनाभरात मंत्रालय स्तरावर बैठका लावणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध प्रश्नांचा आढावा घेतला. मुरगुड इथल्या पुलाचं बांधकाम, दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आणि गडिंग्लज शहरातील पाणी प्रश्नासह विविध प्रलंबित प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. दूधगंगा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या हजारो धरणग्रस्तांचे अनेक मूलभूत आणि महसुली प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यानं त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. गारगोटी नागनवाडी सिमेंट रस्त्याच्या कामामुळे भडगाव रोड परिसरातील मुख्य जलवाहिन्या फुटल्यानं 250हून अधिक नळ कनेक्शन धारक बाधित झाले आहेत. गडिंग्लज शहरातील पाणी प्रश्न तातडीनं सोडवण्याच्या सूचनाही संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या. कुरनूर इथल्या पूरग्रस्तांच्या प्लॉटिंगची पाटबंधारे विभागानं पाहणी करून 1 महिन्यात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे निर्देशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले. प्रकल्पग्रस्तांच्या 7/12 नोंदी, लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड, सिटी सर्वे आणि वसाहतींच्या हद्दी निश्चित करण्याच्या मागण्याही बैठकीत करण्यात आल्या.